नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन छोट्याशा छान अशा ब्लॉगमध्ये. आणि ज्या ताई चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला छान असं मस्त नॅचरल रुटीन पाहायला मिळेल जंगलविलाचं. तर चला, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मस्त सकाळ सकाळ दारामध्ये सडा मारलेला आहे. आभाळ थोडंसं यायला सुरू झालेलं आहे, पण पावसाची देवानी वाट पाहून सुद्धा पाऊस काही येईना झालाय. 3-4 दिवस झाले छान असं सकाळ सकाळ आभाळ पडतं येतंय, ऊन काय पडेना. असं वाटतं आज तरी पाऊस येईल, उद्या तरी पाऊस येईल, पण पाऊस काही येत नाहीये. पण आता पाहू कधी येतोय. मस्त असं सकाळी सकाळ चहा सगळ्यांना ठेवलेला आहे पहा, बाबांना आणि स्वातीला. आणि चहानंतर धूप दिव्याच्या प्रसन्न अशा वासाने सगळं घर आणि परिसर मस्त असा प्रसन्न झालेला आहे. पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे आलेली आहे. सकाळ सकाळ किंवा दिवाबत्तीच्या टायमाला जोपर्यंत घरामध्ये सगळं धूप आपण फिरवत नाही ना, तोपर्यंत मनाला एक असं हे वाटत नाही. कितीही दमलेलं असलं ना, संध्याकाळच्या वेळी स्टुडिओवरनं आल्याच्या नंतर एक 5 मिनटं का व्हायना आल्याच्या नंतर फ्रेश होऊन दिवाबत्ती केली की अगदी सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. बाहेर तुळशीपाशी वगैरे सगळीकडे एकदा धूप फिरवला की आपोआप सगळ्या कामाचा थकवा हा निघून जातो. तर चला, छान असं सकाळ सकाळ पूजा झालेली आहे. त्यानंतर मग नाश्त्याची गडबड, काय करायचं तोच प्रश्न रोज असतो. ह्याने म्हणावं हे मला आवडत नाही, त्याने म्हणावं ते मला आवडत नाही. सगळ्यांचा विचार करता काहीतरी सगळ्यांना जे आवडत अशी एक रेसिपी ठरवून पटकन केली जाते. तर आज मस्त असं सुक्या वाटाण्याची भाजी मी बनवत आहे, जी की बऱ्याच वेळा आपल्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे. तेलामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरे तडतडून दिले चांगले, भरपूर असा कांदा टाकलाय, थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकलाय. रात्रीच वाटाणा भिजू घातलेला होता, जो की आपण पाणीपुरी बनवायला वापरतो. पहा, सहज सुक्या वाटाण्याची भाजी आहे ना, कुणीतरी बनवत नाही, कुणी आपण ओला वाटाणा शक्यतो खातो, त्यासाठी आपल्याला सीझनची वाट पाहावी लागते. तर सुक्या वाटाण्याची भाजीसुद्धा मस्त होती अगदी. एकदा नक्की ट्राय करून पहा. बऱ्याच त्यांनी केली सुद्धा. असं अद्रक लसूणची थोडीशी मी पेस्ट टाकली आहे, पण वाटाणा त्याच्या अगोदर आपल्याला भिजायला घालावा लागतो. निदान रात्री भिजायला घातला तरी सकाळपर्यंत छान तो फुलतो. तर शक्यतो सुक्का वाटाणा पाणीपुरीमध्ये किंवा मग जे चाट आयटम असतात ना, चाटच्या रेसिपी त्याच्यामध्ये वापरला जातात. रेअरली म्हणजे खूप कमी घरामध्ये सुक्या वाटाण्याची भाजी केली जाते. म्हणजे मीच अगोदर बनवत नव्हते, कधीतरी असं बनवलं तर. सुक्या वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी सुद्धा आमची मम्मी खूप छान बनवते, मस्त होती एकदम. आणि ही सुद्धा जी वल्ला आपण बटाटा टाकून रस्सा बनवतो ना, ही मी जी आत्ता बनवते ती पण बराच ब्लॉगमध्ये शेअर केलेली, ती पण मस्त होते, अगदी इझी झटपट. तिथं कांदा छान परतला, आलं लसूण जिरे मोहरी छान तडका बसलेला आहे. आणि एकदम जास्त काळा कांदा पण मी होऊ दिलेला नाही, इथं थोडासा गुलाबी रंग येईपर्यंतच परतवलाय. मग आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे 2 मोठ्या साईजचे पहा टोमॅटो. तर टोमॅटो छान असे गाळ होईपर्यंत याला मी शिजू देणार आहे. यामध्ये आता मी टाकलेलं आहे लाल तिखट आणि धनिया पावडर, बाकी दुसरे काहीच मसाले टाकलेले नाही आहे. सिंपल लाल तिखट घरामध्ये जे असतं ते, आणि थोडंसं 1 चमचाभर धान्याची पूड टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकले. आता ही वाटाणा मी कुकरला साईडला शिट्ट्या लावला होता मीठ आणि थोडीशी हळद टाकून. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये वाटाण्याचंच पाणी टाकले, कारण थोडंसं कमी तेल वापरलं होतं, खाली चिकटायला लागला होता मसाला, त्याच्यामुळे ते वाटाण्याचंच पाणी थोडंसं काढून मी याच्यामध्ये टाकले की टोमॅटो आणि सगळे मसाले एकजीव होईपर्यंत छान असं परतून घेते. थोडंसं झाकण ठेवून परतून घ्यावं म्हणलं 2-3 मिनटं, जेणेकरून टोमॅटो पूर्णपणे स्मॅश होऊन जाईल, गाळ होऊन जाईल त्याचा. मीठ टाकल्यानंतर टोमॅटोचा शक्यतो पटकन गाळ होतो, त्याच्यामुळे मसाले मीठ टाकलं की लगेच, मसाले टोमॅटो टाकलं की कोणत्या याच्यात लगेच मी मीठ टाकत असते. त्यामुळं काय होतं की टोमॅटो पटकन शिजतं. पहा, शिजलंय टोमॅटो. आता याच्यामध्ये मी टाकून देणार आहे उकडलेला सगळा वाटाणा. चांगल्या 3-4 शिट्ट्या वाटाण्याला मी होऊ दिल्या मोठ्या गॅसवरती, आणि छोटा गॅस करून परत पुन्हा एक 5 ते 10 मिनटं ठेवलं होतं, जेणेकरून वाटाण्याचं जे अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरला पाहिजे, एकदम गाळ असा शिजला पाहिजे. थोडासा बटाटा पण मी त्याच्यामध्ये टाकलाय, आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल, पण छान लागतो. कट करून मोठे मोठे तुकडे करून बटाटा मी याच्यामध्ये टाकून दिलाय पहा. आता बटाटा त्याच्यामध्ये टाकून एक 5 मिनटं परत मी शिजू दिलं. त्यानंतर आता मी याच्यामध्ये सगळा हा जो वाटाणा शिजलाय पहा तो टाकून दिलेला आहे. आता हा वाटाणा याच्यात टाकल्यानंतर सुद्धा मी काय करणार आहे, चांगलं 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती याला छान असं झाकून मी उकळू देणार आहे, जेणेकरून काय होईल की वाटाण्याचा सगळा अर्क जो आहे, म्हणजे पाणी एकीकडं आणि ती भाजी एकीकडं अशी होणार नाही. तुम्ही याच्यामध्ये उकडलेला बटाटा पण टाकू शकता, उकडलेल्या बटाट्याने पण हे छान लागतं. पण आता टाईम नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं, त्याच्यामध्येच टाकून दिलं, म्हटलं शिजल. तर इथे एक 10 मिनटं बारीक गॅसवरती मी याला असं शिजू दिलं, जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी आणि वाटाणा जो सेपरेट होतो ना, तो एकजीव व्हावा म्हणून. तर झालं इथं. आता मी काय करते, वरनं गॅस बंद केलाय
आणि वरनं थोडासा गरम मसाला टाकते पहा. तर मसाला याच्यामध्ये जास्त वापरलेला नाही, जसं की तुम्ही अगोदर पाहिलं. फक्त लाल तिखट आणि धनिया पावडर, आणि गॅस बंद केल्याच्या नंतर मी गरम मसाला टाकला वरनं. छान अशी कोथिंबीर टाकली भरपूर, हलवून घेतला आणि गरम मसाला जो टाकला आहे ना, तर थोडंसं मी झाकण ठेवून याला असंच गॅस खालनं बंद केलेला आहे. तर इथं छान अशी भाजी पहा मस्त रेडी झालेली आहे. हेचं कॉम्बिनेशन ह्या भाजीचं वाटाण्याच्या कोलम राईस, थोडासा शेंगदाण्याचा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मस्त लोणचं पापडाच्या बरोबर बेस्ट हे आहे कॉम्बिनेशन. आणि याच्याबरोबर थोडंसं तूप घेतलं ना तर आणखीच भारी. थोडासा तडकासुद्धा वरनं द्यावं म्हटलं मी. नक्की ट्राय करा, ज्यावेळेस भाजीला काही नसतं आणि वेगळं काही खायचा मूड होतो ना, तर बेस्ट रेसिपी आहे. सगळ्यांना आज आपल्याकडे पहा कुठून आलेला आहे तुम्ही संगमनेर, तुम्ही ताई अकोळनेर आणि तुम्ही नगर. तर या चौघी सख्या बहिणी आहेत, पहा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठरवून आज त्या आपल्याकडे शॉपिंगला आलेल्या आहेत. तर कसं वाटलं, काही भरपूर खरेदी झाली, तुमची शॉपिंग कशी वाटली? खूप छान. क्वालिटी, प्राइस आणि गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना दिलेलं? याला प्रत्येक कस्टमरला आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक छोटंसं गिफ्ट देतोय. आणि तुम्हाला आवडलं सगळ्यांना आणि वापरायला. आणि ताईंनी आमच्यासाठी पण एक गिफ्ट आणलंय. असू द्या बघा, ताईंनी काय आणलेलं आहे आमच्यासाठी? कुठली फेमस आहे? संगमनेरची. प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी फेमस असतं. आपल्याकडे सोपनरावचा वडापाव आणि लस्सी, दुर्गा सिंगची लस्सी. आता तुम्ही जाताना ती खाऊन जाणार. आपण बहिणी एकत्र आल्या मानल्याच्या नंतर थँक्यू सो मच ताई या बहिणीसाठी. धन्यवाद सगळ्यांना. आजच्या भेटायला आल्या घरी तुला. काय लागलं नाही ना? आणि आता या सगळ्या ताईंना वाटा लावायला चाललेली आहे. अहो ताई आहे चांगलंय आपलं, काय करायचं? आमचं गाव आहे ना असं साधं निवडून घे गाव आहे आमचं. पण काय म्हटल्या? आमचं गाव असं साधंच निवडून घे गाव आहे. हा ना, संगमनेरला जाते म्हणलं मग मी. संगमनेरला का त्या ताईं बरोबर का? आहेच काही ओके बाय. काम कोण करी दिलं? अयो पेन कम विकून दिला का बाई? चालली काय कर. ठीक आहे ठीक आहे, या परत ताई. ठीक आहे. सॅटिस्फॅक्शन आहे ना खरेदीचं? सॅटिस्फाईड आहेत ना खरेदी बद्दल? खरेदीला बरं नक्की नक्की भेळ नक्की ट्राय करू तुमची. थँक्यू सो मच. संध्याकाळीच लगेच. नक्की नक्की. ओके बाय बाय. बाय ताई. तर चला, संध्याकाळचे वाजले 9:30. तर आता एकदम झोप डोळ्यावरती आलेली आहे. पण ताई म्हणली चल 1-2 चक्रा मारू, कारण आत्ताच जेवण केलं. कारण आज उशीर इतका झाला होता ना, आम्हाला 9 वाजले स्वयंपाकाला आणि अर्धा तासामध्ये जेवलो. आता काही भांडे गोळा करून ठेवलेत आम्ही बाहेर, काही घासले नाही. कारण की आता रोज घासतो पण आज नाही घासले. आता कारण असं की यायला झाले आम्हाला 8 आणि मग 1 तासात स्वयंपाक केला आणि अर्धा तासात जेवलो. आता पोरांना म्हणलं आथरून टाका, तुम्ही झोपायची तयारी करा. रुद्रला म्हणलं. आणि एवढी थंड हवा सुट्टी संध्याकाळी, त्याच्यामुळे सगळे बाहेर असते झोपायला वर बाल्कनी मध्ये. हा, तर मग त्याला म्हणलं जा, आम्ही 2 चक्रा मारून आलो, तोपर्यंत तयारी कर म्हणलं, लगेच झोपायचं सगळ्यांनी, कारण मग सकाळी उठावं लागतं लवकर. तर आज चक्रा मारता मारता म्हणलं चला. तर गप्पा चालल्या होत्या आमच्या दोघींच्या, कारण आज दिवसभर आहे ना लांबून लांबून पाथर्डी काय, पारनेर काय, श्रीरामपूर काय, रोज कस्टमर असतं. पण आज जरा जास्तच, लई जास्त होतं आज, त्याच्यामुळं लई धावपळ झाली आज. लई म्हणजे लई 14-15 जणी म्हणजे डायरेक्ट लांब लांब मरून 14-15 कस्टमर असे असते लांब लांब. आता शॉपिंगचा हेतू त्यांचा एक साईडला होता ताईंनो, म्हणजे शॉपिंग त्या आपल्याकडून ऑनलाईन त्या मागवतच होत्या, त्यात काही विषय नाही. कारण त्यांना माहिती आहे ऑफलाईन आलं तरी तीच प्राइस आहे ना, ऑनलाईन आलं तरी तीच प्राइस आहे. त्याच्यामुळं पण त्याचं खरंच म्हणजे एक समजून सांगायला चालते की बंद नका करू ताई असं तसं. खूप म्हणजे काही जणांनी खूप हळहळ व्यक्त केली की एवढं तुम्ही हे याच्यातून हे केलं ते केलं, आता बंद नका करू. काही जणी स्पेशल शॉपिंग साठी आले, त्या सगळं आपलं म्हणजे डिस्काउंटच्या ऑफर चालू आहे त्याचं ऐकून पण लय हळहळ व्यक्त केली. एका ताईने तर डोक्यावरून हात फिरवला, म्हणल्या अशा वेड्यासारख्या काय करता म्हणल्या तुम्ही पोरींनो, बघतोय तुमचं आम्ही एवढ्या दिवसापासून. सहसा म्हणले आम्ही तरी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, मस्त आम्हाला दिसतंय तुमची धावपळ होती सगळं होतं, पण हे सोप्या गोष्टी नाहीयेत म्हणल्या, हे सोपं नाही. आणि आल्या सरशी तुम्ही असं सोडून द्यायला नाही पाहिजे. म्हणजे ते ऑटो करू एक रिक्षा करून आलत्या,
एक ती मोठी रिक्षाचाच टाईप होता, दुसरा टमटम आणि 2 गाड्या प्रायव्हेटने आलत्या आणि काही टू व्हीलर होत्या. अशा बऱ्याच ताई म्हणजे निम्म्या त्याच्यातल्या तर आहे ना साड्या. त्या म्हणल्या साड्या दाखवायला लागल्या. मनीषताई म्हणल्या अजिबात नाही, पहिले त्यांना दोघींना आमच्याकडे बोलवा, त्यांना त्यांच्याशी आम्हाला बोलायचंय आणि साड्या घ्यायच्या का नाही ते पुढचं बघू म्हणल्या आम्ही, पण आम्हाला पहिले त्यांच्याशी बोलायचंय म्हणले. आम्ही खरी त्यांना भेटायला आलोय, कारण कालचा व्हिडिओ पाहून डायरेक्ट आम्हाला हे झालंय असं. तर खास त्याच्यासाठी आलता. तर आज तर सुरुवात आहे, आजच आल्या होत्या त्या. म्हणजे आता उद्या परवा काय होईल ते माहित नाही ताई. काय एवढे आले मला बापरे, एवढे फोन आले, एवढे मिस कॉल पडलेले आहेत फोनवरती, पण मी कोणाचा अटेंड नाही केला आणि कोणाला रिप्लाय पण नाही केला. आता बघू उद्या वगैरे सगळ्यांना रिटर्न कॉल करीन, पण शक्यच नाही, रिटर्न कॉल करणं पण शक्य नाही. 200 ते 250 लोकांचे फोन आले असतील मला या फोनवरती. त्या दिवशी उचलणार आणि कुणा संग बोलणार असं झालं. त्या दिवशीच मी लाईव्ह मध्ये आम्ही बोलत होतो, इकडं लगेच स्टाफच्या पोरी सांगत होत्या इतका फोन येत होता कंटिन्यू तेच विचारण्यासाठी. म्हणल्या मागून आम्ही कंटाळलो की एक कॉल 4-4 वेळेस येत होता. तर आम्हाला वाटायचं बाबा काय एवढा फोन करतेत, म्हणून उचलायला लागलो. तर सगळ्यांचे तेच प्रश्न होते, म्हणून नंतर त्यांनी उचलायचंच बंद केलं. तर असा प्रकार झालाय. चला तर असो ताईंनो, काय हरकत नाही. थँक्यू सो मच. सुरतवर ना सॅम्पल घेऊन वेंडर पण आलेले होते बरेचसे मॅन्युफॅक्चरिंग वाले. त्यांचं सॅम्पल घेऊन ते आपल्याकडे येतात दाखवायला बरेचसे, आणि त्याच्यातनं आपल्याला आम्ही चॉईस करतो. कधी आम्ही पण जातो, पण एवढ्यात काय होतं की एवढ्यात मी गेले नाही सुरतला, पण आता महिन्यात एकदा मंथली चक्कर असायची. तर सुरतवरून फॅक्टरीवाले सॅम्पल घेऊन आता 2 दिवसाड कुणी ना कुणी चालूच आहे सॅम्पल दाखवायला की हे आमच्याकडनं घ्या, ते आम्ही बनवून देऊ, ते आम्ही बनवून देऊ. पण त्यांना आता पुढचं प्लॅनिंग आपलं काहीच माहिती नाहीये. नाराज झाले ते पण नाही म्हणल्यावर माग गेले. तसंच ते त्यांना म्हणलं आमचा काहीच प्लॅन नाही आता, त्याच्यामुळे जा. नंतर सांगू म्हटलं. आता दारात आल्याच्या नंतर कालच आलते ते 6ला, पण आपलं बंद झालं सगळं, त्याच्यामुळे मग काल कुठेतरी ते थांबले आणि आज परत पुन्हा सकाळ आलते शॉपला. 9:30-9:30लाच आले होते, सकाळीच आले होते. मग मी लवकर गेलते. खूप छान सॅम्पल त्यांनी आणले होते, पण त्याच्यातले मी नाही कुठलेच हे केले. म्हणलं हाय तेच आपल्याला काढून घ्यायचंय. असा प्रकार झालाय. कारण सुरतवरनं जर आपल्याकडे घरी सॅम्पल घेऊन येतात आपल्या शॉप पर्यंत, तर एक ताई म्हणल्या म्हणजे ते होते तेव्हाच एक कस्टमर होते, ते म्हणलं सुरतवरनं जर तुम्हाला सॅम्पल घेऊन घरी येतात दाखवायला म्हटल्याच्या नंतर तुम्ही कुठं पोहोचल्यात. आणि त्या स्वाती जे म्हणली ते डोक्यावर हात फिरवलं त्याच ताई. तर तुम्ही असा निर्णय का घेताय, पण चला आमचं आम्हाला माहिती आहे असो. तर ते का आले त्याच्यानंतर काल काय म्हणतात ना, काल आले आणि 6ला म्हणले फोन आला, म्हणले आम्ही येतोय. तर ताई म्हणले आता आम्ही घरी आलोय. तर त्याच्यामुळे मग परत माघारी गेले आणि आज आले पुन्हा. तर आज बराच वेळ ते होते. नगरमध्येच थांबले होते. हा म्हणजे माघारी म्हणजे नगरमध्येच थांबले. तर असं माहिती असं तर आपण आपल्या गेस्ट रूम वरती त्यांना थांबवलाच, कारण अतिथी देव भाऊ नाही हे म्हणले होते. म्हणले होते ते का? म्हणले होते थांबा, इकडले नाही आम्ही इकडेच थांबतो. तर चला आता लाईट पण आली आहे आमच्या इथं. कसं 6 ते 9 लाईट जाते बघा. लाईट आली का मग बरं होतं जरा. दाजी पण आले का चक्रा मारायला. काय कमी जास्त व्होल्टेज ना, फुल नाही वाटतं, होईल फुल. तर चला दाजी गेलेत घरी, त्यांना म्हणलं जा तुम्ही, आम्ही येतो 10 मिनिटं फक्त. तर अजून एक विषय पाहता येईल आजच्या लाईव्हला. एकच कमेंट बऱ्याचदा येत होती की ताई सांगा ना की तुमच्या दोघींमध्ये आजपर्यंत कोणी भांडणं लावायचा प्रयत्न केला होता का? तर केला असं तर सांगा. करत होतं. अच्छा करीत होतं का? तर त्या ताई त्याला उत्तर देत होता, बाई तू भांडण लावायचं काम करते काय त्यांच्या दोघीमध्ये, असं चालू होतं. तर स्वाती अक्का बोलायच्यावर त्याचं उत्तर तुम्हाला स्वाती ताई का आमच्या दोघीत कुणी भांडण लावायचा प्रयत्न केला का नाही. तर आता तर काही विषयच नाही बरं का. आता आम्ही इकडं डायरेक्ट आमच्या ज्या वेळेस म्हणजे चॅनल सुरू केलं, तर चॅनल सुरू केल्याच्या नंतर तर दिवसभर राहायचो घरी आम्ही. पण बऱ्याचदा आता कुणाचं स्पेशली मी नाव नाही घेत, पण बऱ्याचदा असा भांडणं लावायचा विषय बऱ्याचदा झालेला आहे. का मला एक सांगणार, तिला एक सांगणार, तिच्याविषयी मला, माझ्याविषयी मला, तिला असं करायचा बऱ्याचदा प्रयत्न केलेला आहे. पण आम्ही कधी एकमेकींना म्हणलो नाही ताईंनो, कधीच. ते बरेच दिवस म्हणजे हा चॅनल सुरू करायच्या आधीची गोष्ट सांगते. सुरू केल्यापासून तर त्याच्या आधी कधी ताई सोबत राहायची, मी घरी असायचे, मी सोबत राहायचे, ताई घरी असायचे. आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये 4-5 वर्ष मग सोबतच होतो. आणि आता तर काय बाहेरचे पण नाही. हा, आणि आता तर काही दाजी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मी पण काही सोबत गेलेच नाही. त्याच्यानंतर मग आम्ही चॅनल सुरू केलं, मग बिझनेस सुरू केला. मग त्याच्या चक्करमध्ये आता तर विषयच नाहीये, कारण आम्हाला आता कळालंय का कुणी काही केलं, काही सांगितलं तरी आमच्यावर फरक पडत नाही. पण तेव्हाच सांगते, तर तिला जरी सांगितलं, मला जरी सांगितलं, तर होऊन आम्ही एकमेकींना कधी म्हणलो नाही का ग ताई. ती मला नाही म्हणली, मी नाही तिला नाही म्हणले. म्हणजे घरात आमच्या अक्का होत्या ना, अक्का पण कधी असं बोलून जायचे. त्यावेळेस
मी शाळेवरती टीचर होते, मी जॉब करायचे इथे चासमध्येच. मग मी लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून जायचे. स्वातीचं नवीनच लग्न झालं तर मग ती झोपायची आरामात रुद्राला घेऊन. रुद्र छोटा होता. मग मला एक म्हणजे असं तेच नाही शेजारी पाजारी की तू एवढं लवकर उठून आवरून जाते सगळं, ती झोपती पण ती मागं करते असं नाही. म्हणजे एक असतं ते थोडस लेडीजचं की पण पाठीमागं मग ध्रुव त्यावेळेस रुद्र 2-2.5 वर्षाचा, त्याला सांभाळून बाकीचं धुणं धाणं परछा सगळंच बाकीचं काही कमी काम असतं का? मग सगळं पाहायचं म्हणल्याच्या नंतर परत संध्याकाळचं मग ताई स्वयंपाक करायची. संध्याकाळी पण बरेचसे मग क्लासेस वगैरे आम्ही घ्यायचो, तसं ते काम बघायचं. म्हणजे आता ते जाऊ द्या, काही गोष्टी अशा आहे का पण एकमेकींमध्ये असं द्यायचं सांगून पण आम्ही कधी एकमेकींना म्हणलो नाही का बा ही असं म्हणली. तू तसं आम्ही आमच्या मनातच ठेवायचो ना. आमचं जसं रिलेशन होतं तसंच पहिल्यापासून कंटिन्यू केलं. म्हणजे आतापर्यंत मला असं वाटतं भरपूर वर्ष झाले पण कधी आपल्यात भांडण नाही झालं नाही का? हा, आणि भरपूर वर्ष काही कधीच नाही झालं आतापर्यंत. तर मग तुम्हाला सांगते त्याच्यानंतर मग हळूहळू आम्हाला समजायला लागलं, जे बोलणार होतं जे सांगणार होतं. मग असंच एक गप्पा मारता मारता विषय निघला की मला तुझ्याविषयी असं सांगितलं, तुझ्याविषयी मला असं सांगितलं. तर मग ती म्हणली तू का नाही म्हणली मला, मी म्हणलं तू का नाही म्हणली मला, असा विषय झाला तो. आणि एकमेकींना कधी आम्ही ना कधी सांगितलं तर ते प्रयत्न कायम करत राहतात. कुणी ना कुणी सांगणारे सांगतच राहतात. एकाचं दोन, आता पण दोनाचे चालू 4. आहे त्यांचं ते, आता पण चालू आहे अजून पण आम्ही लक्ष नाही देत. आम्ही अजिबात दोघी पण लक्ष, आम्ही फक्त बघून हसतो त्यांच्याकडं. आणि त्या लोकांची खरंच आम्हाला दया येते. म्हणजे पाहुणेच आहेत आमचे, आता सुद्धा कधी आले तरी घरातलेच एकदम, तरी पण त्यांचं चालू असतं. पण आम्हाला फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघून फक्त हसू येतं, बाकी काहीच नाही. लगे रो आम्ही म्हणतो असं, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. आणि त्याच्यामुळे आता कामामध्ये एवढं बिझी आहे ना, तुम्हाला सांगते कुणी आम्हाला खडूस म्हणलं तरी चालेल ना, की आम्ही कुणाला दाट असं आमच्या आईला सुद्धा स्वतःला असं लई तर लई 3-4 दिवसातून असं फोन करतो. ती जेव्हा स्वतः करेन तेव्हाच आम्ही बोलतो. असं होऊन कोणल्या नातेवाईकाला किंवा एकदम लईच क्लोज एखादी मैत्रीण आहे की तिला प्रत्येक गोष्ट सांगायची आणि किती केलं तरी सांगितली शेअर केली की ती दुसरीला 100% ती म्हणणार म्हणजे म्हणणार. आणि नातं असं असतं ना मैत्रीण, तुम्ही माझ्या मताशी किती सहमत आहे, आपण एखादीला इतकं जवळ केलं ना, इतकं जवळ केलं ना, पार काळीच काढून द्यायचं राहतो. पण ते 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष पण ते कधी ना ती फुटतीच आणि दुसरीला सांगतीच. म्हणजे आपलं जे पण काही आपण गोष्टी आपल्या मनापासून गोष्टी शेअर नाही केलेल्या पाहिजे. असतात. किती जवळचं असं नातं ठेवा तुम्ही एकदम, पण मेंटेन ठेवा. त्या नात्यामधला जो डिस्टन्स आहे ना तो मेंटेन ठेवायचा कधी पण मैत्रीच्या नात्याचा, तेव्हा पुढे ते नातं टिकतं. आपण जर लईच जास्त एकदमच त्या आहारी गेलो ना, ते पुढे तरी घातक. आणि आहे टाइम म्हणून लावायला फोन, काय चाललंय ग तुझं, काय चाललंय, तू काय बनवलं मी काय बनवलं, तू काय करतीन, तू कुठं जातीन मी कुठं जाते. आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे आता म्हणजे आमच्या दोघींमध्येच तर काही विषयच नाही. आम्ही दोघी म्हणून कोणाला कधी सांगतच नाही आणि काहीच नाही. आमच्या दोघींमध्येच चालतं. तिसरा माणूस एक्स्ट्रा कुणीच नसतं आमच्यामध्ये, कुणीच नाही कुणालाच काही. आणि दाट सर आम्ही कोणत्या नातेवाईकाला फोन नाही करीत आणि बा तुमचं काय चाललं ना आमचं काय चाललंय, आम्ही असं असं करतो आणि तुम्ही तसं करता, अजिबात नाही. आमचं काम भलं ना आम्ही भलं. त्याच्यामुळे आता तरी स्पेशली चॅनल सुरू आणि त्याच्यापासून हेच नाहीये. हा कमेंट अगोदर पण भरपूर येत होत्या ज्यावेळेस चॅनल आपण ओपन केलं त्यावेळेस, आणि मध्यंतरी पण आता एवढंच नव्हते कारण रेग्युलर बऱ्याचदा व्हिडिओ बघतात, त्यांना माहितीये भांडणाचा काही विषय नाही. त्यांना बऱ्याच ताईंना असं वाटतं की काही भांडणाचं काय झालं काय म्हणून ह्या बिझनेस बंद करतायत पैशावर. तर ते ह्या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात जर आम्ही बहिणी झालो तरी ते शक्य नाही होणार. भांडणं तरी शक्य नाही होणार बाबा. तर बाकी काही नाही एक्स्ट्राचं. मग आम्हाला काय म्हणायचं ते तुम्हाला चांगलं लक्षात आलं असं. अजूनही बऱ्याच ताईंच्या नवीन जे मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झाले त्यांचे बरेचसे असे प्रश्न असतात किंवा ते साहजिक आहेत, विचारणं जोगते. तर काही नाही, तुम्हाला काही वाटत असलं तर विचारा, आम्ही नक्कीच उत्तर देऊ त्या गोष्टीबद्दल. नाही आता सहज विषय निघला की नाही असं शक्यच नाही, भांडण होत नसेल असं होत नाहीच होत तर काही त्याला. सराउंडिंग मध्ये आमचा स्टाफ आहे, आमची मनीषताई सुनीताई आमची भाऊकी सगळ्यांना माहिती, सगळे बघतात. आपण जरी कॅमेरा समोर खोटं बोललं तर आजूबाजूच्या लोकांना तर ते माहिती असतं ना काय काय नाही. आमचं जे व्हिडिओ मध्ये आम्ही जे दाखवतो जी रियालिटी ती फॅक्ट असते. आजही त्या बऱ्याच ताई आल्या होत्या तर त्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघितलं असं बघा, त्या म्हणतात की तुम्ही जशा व्हिडिओ मध्ये आहे जशा लाईव्हला आहेत तशाच रिअल मध्ये आहे. कारण दिखावटीपणा फक्त टेम्पररी चालत असतो, 1 तास 2 तास 2 दिवस 1 महिना किंवा वर्षभर, कायमस्वरूपीचं नाही. म्हणजे कधी ना कधी ते फुटतच असतं. तसं काम आपल्याला करायचंच नाही. जे रिअल आहे आपली भाषा, आपलं वागणं, आपलं राहणीमान. ट्रोलिंग केलं जातं आम्हाला लाईव्ह मध्ये पण, गावठीचा लाईव्ह गावठी
व्हिडिओ खाली पण भरपूर, comments भरपूर, असतात, भरपूर. त्यांना आम्ही ब्लॉक करून टाकते. परत कमेंट करायच्या लायकीचं ठेवत नाही. हा. भाषेवरून जर कोणी कमेंट केली तर आणि बाकी एरवी नवीन नवीन मला मी ताईला माहिती मी इतकी शांत स्वभावाची होते ना, ती काय किती शांत स्वभावाची. मला कुणी किती काही बोललं ना, काही झालं ना, तरी पण म्हणजे मी काहीच म्हणत नव्हते. मला हे काही म्हणले किती काही, पण आता मला स्वतःहून एवढे डेअरिंग आले ना, आता सहन नाही होत मला. कुणी जर काही बोललं ना तर त्याला उत्तर दिल्याशिवाय मला चैन पडतच नाही. मग ते कुणी असू, मग लाईव्हला असू, मग मी भेट नाही की ऑन लाईव्ह आहे आणि समोर असू, अजिबात नाही. मग ते डेअरिंग आलेली. ओढत असते संपूर्ण. ग, पाका, ग, बास बास मीच तिला ओढत असते. तर चला, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, है की नाही? हा, तर मी म्हणजे मी म्हटले होते लाईव्हला की याचं उत्तर तुम्हाला ब्लॉग मध्ये देऊ ताईंनो. तर बऱ्यापैकी ब्लॉग बघणाऱ्या ताईच आपल्या लाईव्हला रोज असतात. आणि खरोखर म्हणजे काही वेगळं एक बॉन्डिंग त्यांचं आणि तुमचं आणि आमचं झालेलं आहे. त्याच्यामुळे काही तुम्हाला म्हणजे सूड वाटत नाही आम्हाला, असं झालंय. आणि लाईव्हला पण व्हिडिओला बी न चुकता ताई असतातच. आणि विचारलं म्हणून मी म्हणलं होतं व्हिडिओ मध्ये मी सांगन म्हणून मी आज हा विषय काढला आणि ते आला ध्यानामध्ये. नाही तर मग आता चाललो होतं, आता झोप आली लिहिलंय त्याच्यामुळं. चला मग, दिवसभर जरा जास्त काम झाले आज. हा, तर चला आता हात पण लय गळून आलाय. चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. बाय, शुभरात्री.